नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काटे सर. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण सिंगल एंट्री सिस्टीम याचं एक्झाम्पल नंबर 4 पाहतोय. ठीक आहे. तर आजपर्यंत आपण जे 3 एक्झाम्पल पाहिली होती ती तिन्ही एक्झाम्पल सोपी होती. ठीक आहे. 3 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये एक थोडीशी वेगळी ॲडजस्टमेंट दिली होती आणि ती ॲडजस्टमेंट थोडीशी अवघड वाटत होती, परंतु काहीसुद्धा अवघड नाही त्यामध्ये. ठीक आहे. तर आज आपण एक्झाम्पल नंबर 4 पाहतोय. या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 4 दिलेला आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि त्यानंतर हे एक्झाम्पल लिहून घ्यायचं आहे. हे एक्झाम्पल लिहून घेणं अत्यंत गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. ठीक आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये तुमच्याकडे गणित असतं, परंतु हे व्हिडिओ लेक्चर आहे, ऑनलाईन लेक्चर आहे. ठीक आहे. तुमच्याकडे एक्झाम्पल नाही, त्यामुळे हे एक्झाम्पल या ठिकाणी जे दिसतंय ते लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल लिहून घेतल्यानंतर याचं वाचन करायचे, व्यवस्थितरित्या वाचन करणं गरजेचं आहे. तर आज आपण एक्झाम्पल नंबर 4 पाहतो, ज्याचं वाचनसुद्धा आपण करणार आहोत. तर जी काय सुरुवातीला या ठिकाणी एक वाक्य सांगितलेलं आहे की रोहित हा एक ट्रेडर आहे, व्यापारी आहे. कीप्स हिज बुक्स ऑन सिंगल एंट्री सिस्टीम. बघा, त्यानं जे काय व्यवहाराच्या नोंदी करत असतो त्या सर्व व्यवहाराच्या नोंदी या सिंगल एंट्री सिस्टीम पद्धतीचा वापर करून करत आहे. पुढे सांगितलं हिज फिनान्शियल पोझिशन, त्याची आर्थिक जी परिस्थिती आहे, कोणत्या तारखेची, ॲज ऑन म्हटलेलं आहे बघा त्या ठिकाणी, म्हणजे तारीख दिलेली आहे की 1 एप्रिल 2018 ते 31/3/2019 या तारखेपर्यंत जो काही कालावधी आहे त्या ठिकाणची आर्थिक परिस्थिती या ठिकाणी दिलेली आहे या तक्त्यामध्ये. या तक्त्यामध्ये तुमचे असेट्ससुद्धा आहेत, लायबिलिटीसुद्धा आहेत आणि यापैकी असेट कोणते, लायबिलिटीज कोणते हे आपल्याला ओळखावं लागणार आहे स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये. ठीक आहे. तर हा जो तक्ता दिलेला आहे तो आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्ससाठी अतिशय महत्त्वाचा आहे. ठीक आहे. पुढे ॲडजस्टमेंट दिलेत. ॲडजस्टमेंटचं वाचन मी स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉसमध्ये करणार आहे, आता करणार नाही. ठीक आहे. कारण की डबल वाचन करणं, त्यामुळे व्हिडिओ जास्त वेळांचा होतोय. ठीक आहे. जास्त वेळाचा व्हिडिओ झाला की बरेच विद्यार्थी निम्माच व्हिडिओ बघत असतात. तर या ठिकाणी ॲडजस्टमेंट दिलेत ते आपण नंतर पाहूया स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस बघत असताना. ठीक आहे. तर आपण स्टेप नंबर 1 बघणार आहे. तर स्टेप नंबर 1 कोणती आहे, तर या ठिकाणी एक शेवटचं वाक्य दिलं आहे बघा ॲडजस्टमेंट नंतरचं. त्याचं जर वाचन केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला समजेल की स्टेप नंबर 1 कोणती आहे. वाक्य वाचन करा की प्रिपेअर ओपनिंग अँड क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. त्यांनी सांगितलंय ओपनिंग अँड क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. तर ठीक आहे. ओपनिंग अँड क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आपण एकत्र तयार करतोय. आता एकत्र म्हणजे काय, तर स्टेटमेंट ऑफ अफेअर्स करतोय, म्हणजे स्टेप नंबर 1 स्टेटमेंट ऑफ अफेअर्सची आहे. पुढं वाचन करू शकता. अँड पुढं म्हटलेलं आहे अँड स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31/3/2019 हे आपली स्टेप नंबर 2 आहे. स्टेप नंबर 1 नंतर आपण स्टेप नंबर 2 करणार आहे. पहिल्यांदा आपण कोणती करणार आहे, स्टेप नंबर 1 म्हणजे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. या ठिकाणी मी घेतो स्टेप नंबर 1 आणि या ठिकाणी स्टेप नंबर 1 ची सुरुवात आपण कोणाच्या पुस्तकामध्ये, हे जी काय आपण सिंगल एंट्री सिस्टीमचे बुक्स करत आहे तयार, तर आपल्याला उदाहरणामध्ये पहिल्या वाक्यामध्ये सांगितले की रोहित, मग इन द बुक्स ऑफ रोहित. त्यानंतर एक जे वाक्य असतं की स्टेटमेंटचं नाव असतं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ॲज ऑन 31/3/2019. बघा, जे काय आर्थिक वर्ष दिलं असेल त्या आर्थिक वर्षाची शेवटची तारीख या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आपण कॉलम किती असतात हे पाहत असतो. तर ठीक आहे, सर्वांना माहीत आहे कॉलम किती असतात, हे सांगायची गरज नाही. ठीक आहे. या ठिकाणी कॉलम, या ठिकाणी सर्वांना कॉलम दिसत असतील. किती कॉलम आहेत, तर एकूण 6 कॉलम आहेत. डावी बाजू जी आहे ती आहे आपली लायबिलिटी साईड. त्या ठिकाणी 3 कॉलम कोणकोणते आहेत, लायबिलिटीज, ओपनिंग अमाऊंट रुपीज आणि क्लोजिंग अमाऊंट रुपीज, असे 3 कॉलम लायबिलिटी साईडला दिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर उजवी बाजू तुम्ही बघू शकता की असेट साईड आहे आणि असेट साईडला सुद्धा 3 कॉलम दिलेले आहेत. असेट, ओपनिंग अमाऊंट रुपीज आणि क्लोजिंग अमाऊंट रुपीज असे 3 कॉलम आहेत. टोटल 6 कॉलम या ठिकाणी तयार करायचे असतात. तर आपण 1 बाय 1 वरील तक्त्यामधील काही मुद्दे आहेत, व्यवहार आहेत, ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर वरील तक्त्यामधील व्यवहार नंबर 1
काय दिलंय फिनान्शियल पोझिशनमध्ये? तर पहिलं सांगितलं त्यांनी की कॅश. कॅश म्हणजे काय? तो रोख रक्कम. मी तुम्हाला मागे सांगितले लायबिलिटीजला काय येतं आणि असेटला काय येतं. आता सर्वांना पुन्हा सांगायची गरज नाही, मी तरी सांगतोय की असेटला काय येतं? संपत्ती आणि येणं येतं. आणि लायबिलिटीला काय येतं? कर्ज आणि देणं. ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी येत असतात. आता कॅश येणं आहे का देणं आहे? तर कॅश ही आपली संपत्ती आहे. आपल्याकडे जे काही पैसे असतात ते आपल्या मालकीचे असतात, म्हणजे कॅश हे आपली संपत्ती आहे. संपत्ती म्हटलं की असेट साईडला जायचं आहे. जावा असेट साईडला आणि त्या ठिकाणी लिहू शकता तुम्ही की कॅश. ठीक आहे, कॅश ओपनिंग अमाऊंट 12,000, क्लोजिंग अमाऊंट 18,000. ठीक आहे, पुढचा मुद्दा बघूया लगेच. सन्ड्री डेप्टर्स. मी मागच सांगितले की डेप्टर्स म्हणजे ग्राहक. अनेक ग्राहक असतात की त्या ग्राहकाकडून आपल्याला पैसे येणे असतात. सर्व ग्राहकांची आपण नावं घेऊ शकत नाही, म्हणून एक हेडिंग घेतलंय. कोणतं? सन्ड्री डेप्टर्स. तर सन्ड्री डेप्टर्स हे ग्राहक, त्यांच्याकडून आपल्याला पैसे नेहमी काय असतात? येणं. येणं म्हटलं की असेटला जावा, असेटला आणि त्या ठिकाणी लिहू शकता सन्ड्री डेप्टर्स. ओपनिंगची रक्कम 30,000, क्लोजिंगची रक्कम 35,000. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा पॉईंट बघूया. स्टॉक इन ट्रेड. आपल्याकडे जे काही वस्तू शिल्लक आहेत त्याला म्हणतो आपण स्टॉक. आता जे काही वस्तू शिल्लक असतात त्या कोणाच्या मालकीच्या असतात? तर स्वतःच्या मालकीच्या असतात. ज्या काही व्यवसायामध्ये वस्तू शिल्लक असतात त्या कोणाच्या मालकीच्या असतात? स्वतःच्या. म्हणजे ती आपली संपत्ती आहे. संपत्ती म्हणलं की असेट. जावा असेट साईडला आणि त्या ठिकाणी लिहून टाका स्टॉक इन ट्रेड. ओपनिंगचे अमाऊंट 35,000, क्लोजिंगचे अमाऊंट 50,000. ठीक आहे, पुढचा मुद्दा बघू शकता. या ठिकाणी काय दिलेलं आहे? फर्निचर. फर्निचर म्हणजे काय? लाकडी वस्तू. जे काय फर्निचर आपल्या व्यवसायामध्ये दिलं असेल ते कोणाचं असतं? तर ते स्वतःचं असतं, म्हणजे त्या व्यवसायधारकाचं असतं, म्हणजे त्याची संपत्ती आहे. संपत्ती म्हणलं की असेटला. जावा असेटला लिहून टाका असेट साईडला फर्निचर 15,000 आणि 20,000. पुढचा पॉईंट लगेच घेऊया आपण. बिल्डिंग, इमारत. जी काय व्यवसायाची बिल्डिंग असेल ती व्यवसायाची बिल्डिंग कोणाच्या मालकीची असते? तर स्वतःच्या, त्या व्यवसायधारकाची असते. म्हणजे त्या व्यवसायधारकाची काय आहे? संपत्ती आहे. संपत्ती म्हणलं की असेट. जावा असेट साईडला आणि बिल्डिंग. ओपनिंगची रक्कम 40,000, क्लोजिंगची रक्कम 60,000. ठीक आहे, हे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स अतिशय साधं सोपं आहे, त्यामुळे कोणालाही जमू शकेल. यामध्ये कोणीही मार्क घालवू शकत नाही. किती मार्क असतात? 4 मार्क असतात. ठीक आहे, तर बिल्डिंग झालेला आहे. पुढचा मुद्दा बघूया आपण. सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे काय? तर मालक, अनेक मालक असतात की त्यांना आपण पैसे देणं असतो. सर्व मालकांची आपण नावं घेऊ शकत नाही, म्हणून या ठिकाणी आपण हेडिंग घेतलंय सन्ड्री क्रेडिटर्स. मालकांना आपण नेहमी देणं असतो. देणं म्हणतोय मी. देणं म्हणलं की लायबिलिटी साईडला. जावा लायबिलिटी साईडला आणि लिहून टाका सन्ड्री क्रेडिटर्स 20,000 आणि 32,000. ठीक आहे, आता शेवटचा पॉईंट बघणार आहे आपण. तर शेवटचा पॉईंट कोणता आहे तुम्ही बघू शकता. बँक बॅलन्स. कोणता आहे? बँक बॅलन्स. बँक बॅलन्स म्हणजे काय? बँकेमधील पैसे. कोणाच्या खात्यामधील? तर त्या व्यवसायधारकाच्या, रोहितच्या खात्यामधील ते पैसे. बघा, जे काही रोहितच्या अकाउंटमध्ये पैसे असतील किंवा त्या व्यवसायाच्या खात्यामध्ये पैसे असतील ते त्या व्यवसायाच्या मालकीचे असतात, म्हणजे ती व्यवसायाची संपत्ती आहे. संपत्ती म्हणलं की असेट साईडला. संपत्ती म्हणलं की असेट साईडला. जावा असेट साईडला लिहून टाका बँक बॅलन्स 10,000 आणि 15,000. झालं, आपलं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार झालेलं आहे. सर्व तक्त्यामधील व्यवहार संपलेले आहेत. आता आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स क्लोज करतो. क्लोज करावंच लागतं. ठीक आहे, तर क्लोज करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला टोटल करावी लागते. कोणत्या बाजूची? डाव्या का उजव्या? तर मी तुम्हाला सांगितलंय असेट साईड इज मोर दॅन लायबिलिटी साईड. असेट साईड ही मोठी असते कोणापेक्षा? तर लायबिलिटी साईडपेक्षा. म्हणून असेट साईडची प्रथमता आपण बेरीज करणार आहोत. तर ठीक आहे, बेरीज करूया लगेच आपण. असेट साईडला ओपनिंगच्या अमाऊंटची बेरीज करायची आपल्याला, क्लोजिंग अमाऊंटची सुद्धा बेरीज करायची आहे. तर या ठिकाणी टोटल अमाऊंट असा आपण लिहिलेला आहे. आणि ओपनिंगची बेरीज किती आली बघू शकता या ठिकाणी 1,42,000. आणि क्लोजिंगची बेरीज किती आलेली आहे? 1,98,000. बघा, ओपनिंगची बेरीज 1,42,000, क्लोजिंगची बेरीज 1,98,000.
जे असेट साईडला टोटल रक्कम आली तीच आपण कुठं घेणार आहे, लायबिलिटी साईडला घेणार आहे. म्हणून लायबिलिटी साईडला जायचं आणि टोटल अमाऊंट 1,42,000, 1,98,000. आता तुम्ही म्हणाल लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटरची रक्कम ओपनिंगची 20,000 आहे, तुम्ही 1,42,000 का घेतलं? तर हेच असतं ना अकाउंट क्लोज करणं. तर क्लोज करायचे म्हटलं तर कॅपिटल आपल्याला गावणार आहे, या ठिकाणी सापडणार आहे. ठीक आहे. आता ओपनिंग अमाऊंटमध्ये टोटल किती आहे खाली, 1,42,000. या 1,42,000मधून सर्वच्या सर्व लायबिलिटीज आपण वजा करणार आहे. फक्त एकच लायबिलिटीज आहे, कोणती? क्रेडिटर्स. 1,42,000 वजा 20,000. जो काही फरक येतोय तो ह्या ठिकाणी लिहायचा असतो. कॅपिटल कंसामध्ये बॅलन्स इन फिगर, ओपनिंग कॅपिटल किती येते किंवा ओपनिंग अमाऊंटमधील फरक किती येतोय, फक्त 20,000 वजा करायचे. 1,22,000 हे जे काय ओपनिंग कॅपिटल आलं हे आपल्याला कोणत्या ठिकाणी उपयोगी पडतं, तर स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉसमध्ये. ठीक आहे. ओपनिंग अमाऊंटमधील जो काही फरक असतो त्याला म्हणतो आपण ओपनिंग कॅपिटल, आणि क्लोजिंग अमाऊंटमध्ये जो काही फरक येतो त्या फरकाला आपण काय म्हणतो, क्लोजिंग कॅपिटल म्हणतो. काढले का आपण क्लोजिंग कॅपिटल? नाही. काढूया. बघा 1,98,000 या क्लोजिंगची टोटल आहे आणि लायबिलिटीज क्लोजिंगची अमाऊंट बेरीज किती येते, 32,000. म्हणजे 1,98,000 वजा 32,000 वजा बाकी किती येते, 1,66,000. म्हणजे 1,66,000 हे आपलं काय आहे, क्लोजिंग कॅपिटल आहे. ठीक आहे. आता क्लोजिंग कॅपिटल झालं आपलं, ओपनिंग कॅपिटल सुद्धा मिळालेलं आहे. या दोन्हीही रकमा आपल्या स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉसमध्ये महत्त्वाच्या असतात. स्टेप नंबर 2मध्ये. स्टेप नंबर 1 झालेली आहे. स्टेप नंबर 1मध्ये आपल्याला काय शोधायचं आहे, 2 घटक, ओपनिंग कॅपिटल, क्लोजिंग कॅपिटल. ठीक आहे. स्टेप नंबर 1 झालेली आहे, काही अवघड नाही. तर आपण स्टेप नंबर 2ला जातोय. स्टेप नंबर 2ला सुद्धा मी एक्झाम्पल आहे तसंच लिहून घेतले, गरजेचं आहे एक्झाम्पल. ठीक आहे. तर या ठिकाणी आता आपण स्टेप नंबर 2 बघणार आहे, परंतु त्याच्या अगोदर आपल्याला ओपनिंग कॅपिटल किती आलं, क्लोजिंग कॅपिटल किती आलं, ही एका साईडला मी लिहून ठेवतोय. तुमच्याकडे लिहून ठेवलं असेल त्यामुळे तुम्हाला काय बघायची गरज नाही, परंतु माझं ऑनलाईन लेक्चर चालू आहे त्यामुळे मला या ठिकाणी लिहून ठेवावं लागणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी मी ओपनिंग कॅपिटल आणि क्लोजिंग कॅपिटल याच्या दोन्हीही रकमा या ठिकाणी लिहितोय. ओपनिंग कॅपिटल 1,22,000, क्लोजिंग कॅपिटल 1,66,000. ठीक आहे. आता आपण बघतोय स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 बघत असताना सुरुवात कशी करतो, कोणाच्या पुस्तकामध्ये करायचं आहे, इन द बुक्स ऑफ रोहित. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेटमेंटचं हेडिंग, शेवटचं वाक्य उदाहरणाचं बघू शकता, प्रिपेअर ओपनिंग अँड क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार केलेलं आहे. पुढं म्हटलं अँड स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस फॉर द इयर एंडेड 31/3/2013. ते तयार केलं आहे आपण, त्यामुळे परत करायची गरज नाही. कोणतं, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. पण 2 नंबरचे जे सांगितले स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस हे अजून तयार केलेलं नाही, म्हणजे स्टेप नंबर 2 आहे. म्हणून या ठिकाणी त्याचं हेडिंग लिहून घ्या, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस फॉर द इयर एंडेड 31/3/2019. ठीक आहे, लिहिलं आपण. हे झालं टायटल. आता किती कॉलम असतात हे आपल्याला सांगायची गरज नाही. तर किती कॉलम असतात, 3. तर बघूया आपण 3 कॉलम. तिन्ही कॉलमची नावं काय आहेत, पर्टिक्युलर्स, अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज. ठीक आहे. आता कॉलम कुणीही विसरायचे नाहीत. आता फॉर्मॅट सर्वांचे पाठांतर असेल. फॉर्मॅट अतिशय महत्त्वाचा आहे. फॉर्मॅट अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही तो पाठांतर केलाच पाहिजे, झालाच पाहिजे पाठांतर. ठीक आहे. तर मी तुम्हाला 4 ते 5 व्हिडिओ लेक्चर आपले मागं झालेले आहेत, त्यामध्ये मी तुम्हाला फॉर्मॅट दिला होता. तो फॉर्मॅट पाठांतर करणं गरजेचं आहे. तर ठीक आहे, सुरुवात कशापासून करायची सांगायची गरज नाही. सुरुवात ही नेहमी आपण क्लोजिंग कॅपिटलपासून करतो. क्लोजिंग कॅपिटल वरती दिलं की क्लोजिंग कॅपिटल किती आहे, 1,66,000. म्हणून या ठिकाणी मी लिहून टाकतो क्लोजिंग कॅपिटल 1,66,000. बरं, क्लोजिंग कॅपिटलमध्ये काहीतरी ॲड करायचं असतं. काय ॲड करतो रे बाळांनो, ॲड काय करतो तर ड्रॉइंग्ज ॲड करतो. ड्रॉइंग्ज नेहमी ॲड करतो कशामध्ये, क्लोजिंग कॅपिटलमध्ये. ॲड ड्रॉइंग्ज. आता दिलंय का नाही दिलं हे आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये बघायचं आहे. ॲडजस्टमेंट नंबर 1 बघू शकता. काय सांगितलं आहे की ड्युरिंग द इयर
ही हॅड विड्रॉन ₹100 पर मंथ. बघा, रोहित जो आहे त्याने पैसे काढलेत, विड्रॉ केलेत, म्हणजे स्वतःकडे घेतलेत. किती रुपये? ₹100 प्रत्येक महिन्याला. फॉर हाऊस होल्ड एक्सपेन्सेस, घर खर्चासाठी त्यानं ₹100 प्रत्येक महिन्याला काढलेत. म्हणजे प्रत्येक महिन्याला ₹100 त्यानं घर खर्चासाठी वापरलेले आहेत. प्रत्येक महिन्यासाठी म्हणतोय मी. त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे तो प्रत्येक महिना. वर्षाचा आपण विचार करत असतो. एका वर्षाचा कालावधी नेहमी आपण विचारात घेतो, एका महिन्याचा नाही. एका वर्षामध्ये किती महिने असतात? 12. मग 100 गुणिले 12 किती येणार आहे? 100 गुणिले 12 मंथ्स. तर त्याचं जे काही गुणाकार असेल या ठिकाणी मी लिहितोय 1200. म्हणजे आपलं ड्रॉइंग वर्षाचं किती आहे? ₹1200. ठीक आहे. आता क्लोजिंग कॅपिटलमधून ड्रॉइंग वजा करायचं आहे का अधिक करायचं आहे? तर ड्रॉइंग हे नेहमी क्लोजिंग कॅपिटलमध्ये ॲड करतो. करा ॲड. 1,66,000 अधिक 1,200 बेरीज येते 1,67,200. याला हेडिंग देत नाही, काही सुद्धा हेडिंग नाही, नाव नाही. बर, आता या 1,67,200 मध्ये काहीतरी वजा करत असतो. काय वजा करतो? तर ॲडिशनल कॅपिटल वजा करतो. दिलंय का नाही दिलं हे आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये बघायचं आहे. जावा ॲडजस्टमेंटमध्ये. ॲडजस्टमेंट नंबर 1, ॲडजस्टमेंट नंबर 1 झाली. ॲडजस्टमेंट नंबर 2 बघू शकता. डेप्रिसिएशन सांगितलंय कशावरती? बिल्डिंगवरती आणि फर्निचरवरती. हे आपण आता ॲडिशनल कॅपिटल म्हणून घेत नाही. पुढे बघू शकता. डेप्टर्स ₹1,000 फॉर आर बॅड डेप्स. बॅड डेप्स दिलंय, ॲडिशनल कॅपिटल नाही. पुढं बघा. क्रिएट रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्स, म्हणजे RDD दिलेली आहे. RDD आपण लगेच बघत नाही, आपल्या ॲडिशनल कॅपिटल बघायचं आहे. पुढं बघा. अलाव इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे, ॲडिशनल कॅपिटल नाही. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग दिलंय, इंटरेस्ट ऑन कॅपिटल पाहिजे, ड्रॉइंग नको. ॲडिशनल कॅपिटल पाहिजे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल नको, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग सुद्धा नको. ठीक आहे. तर पुढं बघा शकता. शेवटला काय सांगितलंय? प्रिपेअर ओपनिंग अँड क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स अँड स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. म्हणजे ॲडिशनल कॅपिटल दिलंय का? कुठं ॲडिशनल कॅपिटल दिलं नाही, म्हणून या ठिकाणी नील किंवा शून्य म्हटलं तरी चालते. ठीक आहे. आता आम्हाला सांगा 1,67,200 मधून वजा करायचे 0. वजाबाकी किती येते? 1,67,200. आणि या वजाबाकीला आपण नाव देतो या वजाबाकीला आपण नाव देतो ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल. ठीक आहे. या ठिकाणी ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल किती आहे? तर 1,67,200. आता आपण अजून एक मुद्दा वजा करतो ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटलमधून. तर त्याचं हेडिंग काय आहे? त्याला काय म्हणतो आपण? तो ओपनिंग कॅपिटल. या ठिकाणी दिलंय की ओपनिंग कॅपिटल किती आहे? 1,22,000. म्हणून लेस ओपनिंग कॅपिटल 1,22,000. 1,67,200 मधून 1,22,000 वजा करायचे. राहतात किती? 45,200. अधिकमध्ये 45,200 आलेत, म्हणजे तो प्रॉफिट आहे. म्हणून या ठिकाणी मी हेडिंग दिलं आहे ग्रॉस प्रॉफिट. जर वजामध्ये उत्तर आलं असतं तर मी म्हटलं असतं ग्रॉस लॉस. ठीक आहे. हे प्लसमध्ये उत्तर आलं आहे म्हणून ग्रॉस प्रॉफिट 45,200. पुढचा पॉईंट बघूया आपण. आता ग्रॉस प्रॉफिट मिळालं, इथपर्यंत 7 मार्क झाले. स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला 4. आणि हे जे काय आता आपण बघतोय, आता बघितलं क्लोजिंग कॅपिटल, ॲड ड्रॉइंग्स, लेस ॲडिशनल कॅपिटल, ॲडजस्ट क्लोजिंग कॅपिटल, लेस ओपनिंग कॅपिटल आणि ग्रॉस प्रॉफिट. याला 3 मार्क आहेत. हे बघितलं आपण. आता झालं हे 7 मार्कांचं झालं. अजून 3 मार्कांचं आपल्याला बघायचं आहे. तर 3 मार्कांचं बघत असताना आपल्याला थोडंसं ॲडजस्टमेंटवर जास्त भर द्यायचं आहे. आता आपण काय करतो? ॲड करतो इन्कम अँड गेन. काही इन्कम दिला आहे का? इन्कम दिला असेल तर काय करणार आपण? ॲड करणार. जर खर्च आणि तोटा असेल, खर्च आणि तोटा असेल तर लेस करतो. आणि फायदा किंवा उत्पन्न असेल तर ॲड करतो.
पहिल्यांदा ॲड हा मुद्दा बघणार आहे मी. म्हणून या ठिकाणी ॲड इन्कम अँड गेन, ॲड इन्कम अँड गेन. आता ॲडजस्टमेंट नंबर 1 झाली. ॲडजस्टमेंट नंबर 2 डेप्रिसिएट घसारा, हा आपला तोटा आहे, लॉस आहे. पुढं डेप्टर्स ₹1000 आर बॅड डेप्स, बॅड डेप्स बुडीत कर्ज, हा आपला लॉस आहे. पुढं क्रिएट रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट्स RDD, RDD सुद्धा आपला लॉस आहे. ठीक आहे. पुढं अलाव इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपला फायदा आहे का तोटा आहे? तर आपला तोटा आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हे आपलं उत्पन्न आहे, लक्षात ठेवा. जो काही व्यवसायाचा मालक असेल तो आपल्याच व्यवसायाकडून कर्ज घेतो, उचल घेतो आणि आपला व्यवसाय त्याच्यावरती काय लावतो? व्याज लावतो. ती इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हे आपल्या व्यवसायाला एक उत्पन्न आहे, आपल्या व्यवसायाच्या मालकाकडूनच, लक्षात ठेवा. म्हणजे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हे आपलं उत्पन्न आहे. म्हणून या ठिकाणी इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स किती सांगितले बघा जरा एकदा. 5% सांगितलेलं आहे. आपण लगेच विचारामध्ये घेणार आहे. इन्कम अँड गेनच्या खाली इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स लिहिलं, त्याचं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे कारण टक्केवर दिलेले आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग कशावर काढणार? या ठिकाणी दिला आहे की 2 नंबरचा पॉईंट. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉसमध्ये ड्रॉइंग किती आहे बाळांनो? 1200 आहे, 100 नाही तर 1200. या ठिकाणी मी आता इन द ब्रॅकेटमध्ये घेतोय. इन द ब्रॅकेटमध्ये इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हेडिंग दिलेलं आहे. कच्चं हे माझं वर्किंग आहे. या ठिकाणी ड्रॉइंग किती आहे? 1200. 2 शून्य घालवायचे, घालवा 2 शून्य. ठीक आहे. 2 शून्य घालवले, राहिले किती? 12. 12 गुणिले रेट ऑफ ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स किती आहे बघू शकता? 5. म्हणून 12 गुणिले 5 गुणाकार 60. ठीक आहे. आता तुम्ही मला झालं उत्तर आलं. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हे नेहमी 6 महिन्याचं घ्यायचं असतं. मी तुम्हाला मागं थिअरॉटिकल भागामध्ये मी सांगितलं होतं की इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हे आपलं किती महिन्याचं घ्यायचं? 6 महिन्याचंच घ्यायचं. तुम्हाला सांगत नाहीत, परंतु 6 महिन्याचंच इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग घेतलं पाहिजे, पूर्ण वर्षाचं नाही. तर 60 हे आपलं 12 महिन्याचं आहे. आपलं किती महिन्याचं पाहिजे? 6 महिन्याचं. या ठिकाणी म्हणतो 12 महिन्याचं 60. तर 60ला भागणार आहे मी कितीनं? 2. 60 भागिले 2 भागाकार आला आपला 30. म्हणजे 30 हे आपलं 6 महिन्याचं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आहे. म्हणून इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगच्या समोर ₹30 इनर कॉलममध्ये. अजून कोणतं उत्पन्न दिलं आहे का? तर काही सुद्धा ॲडजस्टमेंट नाही राहिली. शेवटचीच ॲडजस्टमेंट आपण बघत होतो, त्यामुळे कोणतीही ॲडजस्टमेंट नाही. ठीक आहे. इनरची रक्कमची बेरीज करायची आणि आउटरला घ्यायची ₹30. आता 45,200 अधिक 30, 45,230. ठीक आहे. म्हणजे ग्रॉस प्रॉफिट अधिक इन्कम अँड गेनची बेरीज किती आली आपली? 45,230. आता आपण वजा करतो एक मुद्दा. कोणता? लेस एक्सपेन्सेस अँड लॉसेस. तर आता एक्सपेन्सेस कोणते आहेत, लॉसेस कोणते आहेत, आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सापडणार आहे. ॲडजस्टमेंट 1 बघायची आहे. ॲडजस्टमेंट नंबर 1. ॲडजस्टमेंट नंबर 1 झाली की पुन्हा घ्यायची गरज नाही. ॲडजस्टमेंट नंबर 2 अजून व्हायची आहे. ॲडजस्टमेंट नंबर 2 घेऊया लगेच. मी या ठिकाणी लिहितो डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग. पहिलं सांगितले वाक्य वाचा अगोदर की डेप्रिसिएशन बिल्डिंग बाय 10% पर ॲनम. बिल्डिंगवर घसारा आकारा, परंतु किती टक्के? तर 10% घसारा आकारा. ठीक आहे. म्हणून मी या ठिकाणी घसारा आपला लॉस असतो, घसारा हा आपला लॉस आहे. म्हणून या ठिकाणी एक्सपेन्सेस अँड लॉसेसच्या ठिकाणी मी डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचे की वर्किंग नोट करायचे किंवा वर्क करायचे कच्चं इन द ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे. आता या ठिकाणी इन द ब्रॅकेटमध्ये दिले आहे, तुम्हाला दिसतंय तुम्हाला या ठिकाणी. आता आम्ही या ठिकाणी काय करणार आहे की आपल्या बिल्डिंगची रक्कम किती आहे बघू शकतो. मी या ठिकाणी बिल्डिंग म्हणतो. मला या ठिकाणी बिल्डिंगची रक्कम किती दिसते? ओपनिंगची 40,000, क्लोजिंगची 60,000. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की 40,000 आणि 60,000 अशी रक्कम दिसते. म्हटल्यानंतर काहीतरी फरक आहे.
फरक असेल तर दोन प्रकारे डेप्रिसिएशन काढायचं असतं. ठीक आहे, एक प्रकारे नाही. बघा, एकसारखी रक्कम असते तर आपण पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन त्या एकाच रकमेवरती काढलं असतं. समजा या ठिकाणी बिल्डिंगची रक्कम 40,000 ओपनिंग, क्लोजिंगसुद्धा 40,000, म्हणजे 40,000वर डेप्रिसिएशन काढलं असतं. परंतु इथं तसं नाही. 40,000 आणि 60,000. या ठिकाणी क्लोजिंगची मी रक्कम लिहून ठेवते माझ्या माहितीसाठी. किती आहे क्लोजिंगची रक्कम? 60,000. आता या ठिकाणी मी काय करणार आहे की 60,000 वजा ओपनिंगचा बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स वजा ओपनिंग बॅलन्स. 60,000 वजा 40,000 किती येते बाळांनो? 60,000 वजा 40,000 किती येते? 20,000. म्हणजे 20,000 रुपये आपले वाढलेले आहेत. 20,000 रुपयाची बिल्डिंग आपली वाढलेली आहे. ठीक आहे, हे आपण काढायचं आहे. म्हणजे 20,000 जो काही फरक येतो, जो काही ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये फरक आहे, त्या फरकावरती डेप्रिसिएशन एक तर 6 महिन्याचं काढायचं किंवा जी तारीख दिली असेल त्या तारखेपासूनचं डेप्रिसिएशन काढायचं असतं. आता आपलं तारीख दिली का नाही दिली हे आपण बघूया. तर तारीख दिलेली आहे. ॲडजस्टमेंट नंबर 2 नंबरचीच बघतोय आपण. त्या ठिकाणी वाचा ते वाक्य की ॲज्युम ॲडिशन्स टू बोथ वेअर मेड ऑन 1 ऑक्टोबर 2018. आपण ॲडिशन बिल्डिंग घेतलेली आहे. ती बिल्डिंग कधी घेतली? 1 ऑक्टोबर 2018ला. 1 ऑक्टोबर 2018ला आपण ती 20,000 रुपयाची बिल्डिंग वाढवलेली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे एकूण किती महिने होतात? तर 6 महिने होतात. किती महिने होतात? 6. म्हणजे 6 महिन्याचं डेप्रिसिएशन आपल्याला ह्या 20,000वरती आकारायचं आहे. ठीक आहे, 20,000वरती जो काही फरक येतो त्याच्यावरती जी तारीख दिली असेल त्याप्रमाणे डेप्रिसिएशन आकारायचं. आणि जे काही ओपनिंगची अमाऊंट आहे बिल्डिंगची त्याच्यावरती पूर्ण वर्षाचं, मी इथं म्हणतो 12 महिने. 12 महिन्याचं कसारा आकारायचं आहे. परंतु कोणत्या रकमेवर? तर ओपनिंगच्या रकमेवरती नेहमी 12 महिन्याचं डेप्रिसिएशन आकारतो. त्या ठिकाणी मी लिहितो 40,000. 40,000चे किती शून्य घालवायचे? 2. गेले 2 शून्य, राहिले किती? 400. राहिले किती? 400. गुणिले रेट ऑफ डेप्रिसिएशन किती आहे? 10. 400 गुणिले 10 म्हणजे किती आलं? 4,000. हे आपलं ओपनिंग बिल्डिंगवरती आपलं डेप्रिसिएशन आलेलं आहे 12 महिन्याचं. आता 6 महिन्याचं डेप्रिसिएशन काढायचं आहे. 6 महिने मी काय म्हटलं? त्या ठिकाणी तारीख सांगितली ऑक्टोबर, 1 ऑक्टोबर. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च किती महिने झाले? 6 महिने. म्हणून 6 महिन्याचं डेप्रिसिएशन काढणार आहे कोणत्या रकमेवर? तर या ठिकाणी जो काही फरक आला आहे वजाबाकी करून त्या रकमेवर, म्हणजे 20,000वर. 20,000चे 2 शून्य गेले, राहिले किती? 200. म्हणून 200 गुणिले रेट ऑफ डेप्रिसिएशन 10%, म्हणून 200 गुणिले 10. 200 गुणिले 10 किती आलं आपलं? 12 महिन्याचं डेप्रिसिएशन 20,000वर 2,000. हे 12 महिन्याचं आहे. 2,000 रुपये हे 12 महिन्याचे आहेत. आपल्याला 6 महिन्याचे काढायचे आहेत. म्हणून या ठिकाणी मी 6 मंथ म्हणतो. बरोबर 2,000 भागिले 2. आपल्याला 6 महिन्याचं काढायचे म्हणजे 12 महिन्याच्या रकमेला आपण 2 न भागणार आहे. 2,000 भागिले 2 इज इक्वल टू किती उत्तर आलं आपलं? 1,000. म्हणजे 20,000चं 6 महिन्याचं डेप्रिसिएशन हे आपलं 1,000 आलेलं आहे. आता बिल्डिंगचं एकूण डेप्रिसिएशन काढायचं आहे आपल्याला. 12 महिने अधिक 6 महिने. या ठिकाणी इज इक्वल टू 4,000 अधिक 1,000 5,000. 5,000 हे आपलं बिल्डिंगचं डेप्रिसिएशन आहे. म्हणून त्या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही लिहू शकता बिल्डिंग डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंगच्या समोर लिहून टाका 5,000. ठीक आहे, हा आपला मुद्दा झालेला आहे. डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग झालेला आहे. ठीक आहे. आता आपण ॲडजस्टमेंट संपलेली नाही, ॲडजस्टमेंट चालू आहे तशीच. डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग बाय 10% म्हटलं होतं, ते झालं आपलं. आता पुढं बघा की अँड फर्निचर बाय 12% पर ॲनम. बघा, फर्निचरवरती 12% डेप्रिसिएशन काढायचं आहे. तर काढूया आपण लगेच. या ठिकाणी मी फक्त डेप्रिसिएशन आपला काय आहे? लॉस आहे. म्हणून ह्या एक्सपेन्सेस अँड लॉसेसच्या खाली लिहून टाका 2 नंबरचा पॉईंट डेप्रिसिएशन ऑन फर्निचर लिहिलं. रक्कम अजून नाही काढलेली आपण, त्यामुळे नंतर लिहिणार आहे. ठीक आहे. इन द ब्रॅकेटमध्ये मी लिहितो फर्निचर, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. आता मला सांगा या ठिकाणी तक्त्यामध्ये किती रक्कम दिसते बाळांनो? तर या ठिकाणी बघा 15,000 आणि 20,000 अशी रक्कम दिसते. एकसारखी रक्कम नाही, वेगवेगळी रक्कम आहे, फरक आहे.
ठीक आहे, फरक असेल तर मग वेगवेगळा डेप्रिसिएशन काढावं लागतं. तर आपण आता फर्निचरची ओपनिंगची रक्कम किती आहे आपली 15,000, क्लोजिंगची रक्कम किती आहे 20,000. मी या ठिकाणी क्लोजिंगची रक्कम मुद्दाम लिहून ठेवतो 20,000. ठीक आहे. आता मी काय करणार आहे की क्लोजिंग वजा ओपनिंग, 20,000 वजा 15,000, किती रुपयाचा फरक लागतो रे बाळांनो ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये? 5,000 रुपयाचा. ठीक आहे. मग या 5,000वरती किती महिन्याचं डेप्रिसिएशन काढायचं आहे? जर तारीख दिली नसेल तर 6 महिन्याचं डेप्रिसिएशन या फरकावर, आणि तारीख दिली असेल तर तारखेनुसार काढायचं. तर जरा तारीख बघा बरं. ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे की ॲझ्युम ॲडिशन टू बोथ वेअर मेड ऑन 1 ऑक्टोबर 2018. 1 ऑक्टोबर 2018ला जे काही फर्निचर वाढलं होतं ते 1 ऑक्टोबर 2018ला घेतलेलं आहे. मग 5,000 हे आपलं 1 ऑक्टोबरला वाढलेलं आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, किती महिने झाले? 6 महिने. बघा 6 महिन्याचं आपल्याला डेप्रिसिएशन काढायचं आहे, फर्निचरचं जे काय फरक लागला होता तो. आणि ओपनिंग अमाऊंटवर आपल्याला किती महिन्याचं काढायचे? 12 महिन्याचं पूर्ण वर्षाचं. तर मी पहिल्यांदा 12 महिन्याचं काढणार आहे. या ठिकाणी 12 महिने म्हणतो मी. आणि ओपनिंगची अमाऊंट फर्निचरची किती दिसते या ठिकाणी? 15,000. 15,000चे 2 शून्य घालवा, राहिले किती? 150. 150 गुणिले रेट ऑफ डेप्रिसिएशन किती आहे? 12. 150 गुणिले 12 म्हणून गुणाकार किती येतो? 1,800. म्हणजे 12 महिन्याचं डेप्रिसिएशन फर्निचरचं 1,800 आलेलं आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा अजून राहिलेला आहे फर्निचरचा, की जे काही फरक लागला होता त्या फरकावरती डेप्रिसिएशन काढायचे 6 महिन्याचं. कारण की तारीख दिली ऑक्टोबरपासून मार्चपर्यंत महिने मोजायचे, 6 महिने होतात. मग या ठिकाणी आपण या 5,000वरती 6 महिन्याचं डेप्रिसिएशन करणार आहे. म्हणून 5,000चे 2 शून्य घालवा, गेले, राहिले किती? 50 गुणिले रेट ऑफ डेप्रिसिएशन किती आहे? 12. 50 गुणिले 12 हे 12 महिन्याचं आपलं डेप्रिसिएशन 5,000 रुपयांचं 600 आलं. 50 गुणिले 12 म्हणजे किती आलं उत्तर आपलं? 600. हे 12 महिन्याचं आहे बाळांनो. आपल्याला 6 महिन्याचं पाहिजे म्हणजे भागिले 2 केलं पाहिजे ना. 600 भागिले 2 इज इक्वल टू 300. म्हणजे 6 महिन्याचं 5,000 रुपयांचं डेप्रिसिएशन हे 300 रुपये आलेलं आहे. आता आपल्याला फर्निचरचं एकूण डेप्रिसिएशन काढायचं आहे, म्हणजेच 12 मंथ्स अधिक 6 मंथ्स. या ठिकाणी मी म्हणतो 1,800 अधिक 300 2,100. हे 2,100 आपण इनर कॉलमला डेप्रिसिएशन ऑन फर्निचरच्या समोर लिहिणार आहे. लिहिलं 2,100. ॲडजस्टमेंट नंबर 2 संपलेली आहे. आता ॲडजस्टमेंट नंबर 3 बघूया. काय सांगितले? डेप्टर्स ₹1,000 आर बॅड डेप्स. बॅड डेप्स दिलं आहे, बुडीत कर्ज रक्कम काढून दिलेलं आहे. बॅड डेप्स बुडीत कर्ज हा आपला लॉस आहे. लॉस म्हटलं की एक्सपेन्सेस अँड लॉसेसमध्ये लिहून टाका 3 नंबरचा पॉईंट. बॅड डेप्स रक्कम डायरेक्ट इनर कॉलमला 1,000. ॲडजस्टमेंट नंबर 3 संपली. ॲडजस्टमेंट नंबर 4 अतिशय महत्त्वाचे आहे की क्रिएट रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट्स ॲट 5%. बघा RDD दिलेली आहे 5%. 5% RDD. ठीक आहे, 5% RDD आहे. आता RDD काढावीच लागणार आहे. RDD आपला लॉस आहे. लॉस म्हटलं की एक्सपेन्सेस अँड लॉसेसच्या अंतर्गत लिहून टाकू शकतो या ठिकाणी आपण RDD. RDD काढावी लागणार. टक्केवारी दिली असेल तर काढावी लागते, म्हणून इन द ब्रॅकेटमध्ये लिहून टाका. इन द ब्रॅकेटमध्ये किती येतं आहे तर बघूया आपण. इन द ब्रॅकेटमध्ये मी हेडिंग देतो RDD. RDD नेहमी कशावर काढतो तर त्यांनी सांगितलेलं आहे RDD ही नेहमी आपण सन्ड्री डेप्टरच्या क्लोजिंग बॅलन्सवरच काढत असतो. सन्ड्री डेप्टरच्या क्लोजिंग बॅलन्सवरतीच आपण RDD काढत असतो. ते आपण बघूया आता. ठीक आहे. सन्ड्री डेप्टर्स याचा क्लोजिंगचा बॅलन्स किती आहे? 35,000. 35,000 हा आपला क्लोजिंग बॅलन्स. यामधून नेहमी बॅड डेप्स वजा करायचे. जर तुम्हाला बॅड डेप्स दिला असेल, बॅड डेप्स दिलं आहे ना? ठीक आहे. बॅड डेप्स दिलं आहे का? बघा बॅड डेप्स दिलं आहे की बॅड डेप्स नेहमी RDD काढत असताना डेप्टर्समधून वजा करायचे.
आत्तापर्यंत शिकला नव्हता, मी पुन्हा सांगतोय, RDD काढत असताना बॅड डेप्ट जर दिला असेल तर ते सन्ड्री डेप्टरच्या क्लोजिंग बॅलन्समधून वजा करायचं. ठीक आहे. सन्ड्री डेप्टरचा क्लोजिंग बॅलन्स किती आहे? 35,000 वजा बॅड डेप्ट किती आहे आपलं? 1,000, म्हणून वजाबाकी आली 34,000. आता या 34,000वरती RDD काढायची. आता 2 शून्य घालवा. 2 शून्य घालवले, राहिले किती? 340. म्हणून 340 गुणिले रेट ऑफ RDD किती आहे? 5%. म्हणून 340 गुणिले 5 किती येतोय गुणाकार? 1,700. म्हणजे आपली RDD किती आलेली आहे? 1,700 आलेली आहे. म्हणून RDDच्या समोर मी 1,700 लिहितो. ठीक आहे. म्हणजे ॲडजस्टमेंट नंबर 4 सुद्धा झाले. आणि शेवटची आपण ॲडजस्टमेंट पाहणार आहे, अतिशय महत्त्वाची आहे, की इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हटलं, अजून इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज म्हटलं आहे. परंतु इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज झालं मागाशीच, तो आपला फायदा होता. भांडवलावरील व्याज हा आपला लॉस असतो. इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा आपला लॉस आहे. बघा, भांडवलावरील व्याज हा आपला लॉस आहे, लक्षात ठेवा. मग लॉस म्हटलं की एक्सपेन्सेस अँड लॉसेसच्या अंतर्गत लिहून टाका इंटरेस्ट ऑन कॅपिटल. लिहिलं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढावं लागेल ना, म्हणून इन द ब्रॅकेटमध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल मी हेडिंग देतो. बरं, आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल कशावरती काढायचं असतं? इंटरेस्ट ऑन कॅपिटल कशावरती काढायचं आहे? ओपनिंग कॅपिटल का क्लोजिंग कॅपिटल, ॲडिशनल कॅपिटल का ॲडजस्टेड कॅपिटल? तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ओपनिंग कॅपिटल आणि ॲडिशनल कॅपिटलवरती आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढत असतो. मग या ठिकाणी पहिल्यांदा ओपनिंग कॅपिटलची रक्कम किती आहे बघा? 1,22,000. 1,22,000वरती आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायचं आहे पहिल्यांदा. नंतर आपण बघू अजून कुणावर काढायची ती. ठीक आहे. ओपनिंग कॅपिटलवर आपण पहिल्यांदा काढून घेऊया. आपण 1,22,000चे 2 शून्य घालवले, राहिले किती? 1,220 गुणिले 1,220 गुणिले किती आहे? 5 गुणिले 5 किती ते गुणाकार? 6,100. ठीक आहे. आता इथंच थांबायचं आणि बघायचं ॲडिशनल कॅपिटल दिलं आहे का? ॲडिशनल कॅपिटल दिलं नाही. ॲडिशनल कॅपिटल दिलं असतं तर त्याच्यावरती सुद्धा आपण 5% काढलं असतं आणि जे काय आलं असतं ते समजा 100 रुपये ते आलं असतं. ॲडिशनल कॅपिटलवर इंटरेस्ट ऑन कॅपिटल 100 रुपये आलं असतं. आणि इथं किती आहे? 6,100. 6,100 अधिक 100, 6,200 आपण या ठिकाणी इंटरेस्ट ऑन कॅपिटलमध्ये लिहिले असते. पण या ठिकाणी ॲडिशनल कॅपिटल दिला नाही. ॲडिशनल कॅपिटल दिला आहे का? नाही दिला. म्हणून आपण ॲडिशनल कॅपिटलवरती काहीसुद्धा रक्कम येत नाही. म्हणून जी काही रक्कम आली ओपनिंग कॅपिटलवरती तेवढीच आपण या ठिकाणी लिहिणार आहे, 6,100. झालं का? सर्वच्या सर्व ट्रान्झॅक्शन संपले का? तर संपले असतील तर इनर कॉलमची बेरीज कुठे लिहिणार आपण? आउटरला. किती बेरीज आली इनरची? 16,546. ठीक आहे. 16,546. ठीक आहे. आता या ठिकाणी लाल अक्षरामध्ये 45,230 रक्कम दिसते. त्या रकमेमधून हे एक्सपेन्सेस अँड लॉसेस वजा करायचे. वजाबाकी जी येते त्या वजाबाकीला आपण काय म्हणतो? प्रॉफिट किंवा लॉस, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस. अधिकमध्ये उत्तर आलं तर प्रॉफिट आणि वजामध्ये जर उत्तर आलं तर लॉस. कसं येते? अधिकमध्ये, म्हणून प्रॉफिट दिलं. नेट प्रॉफिट 28,684. ठीक आहे. सर्वांना गणित समजलं असेल. काही अडचण असेल, शंका असतील तर मला या ठिकाणी जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही विचारू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही शंका विचारू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.